पुण्यात दारू पिऊन एका बड्या बापाच्या मुलाने बेदरकार गाडी चालवली आणि दोघांचा बळी घेतला। त्यामुळे पुण्यातले रात्रभर चालणारे दारूचे अड्डे, पब आणि बार हे सगळेच आता निशाण्यावरती आलेले आहेत। पण यात सगळ्यामध्ये पुण्यातल्या पोलीस आयुक्तालयामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच सापडलेला आहे। पुढारी न्यूजने याचा पंचनामा केलाय। बघूया काय आहे हा धक्कादायक प्रकार। पुणे पोलीस आयुक्तालयात दारूच्या बाटल्यांचा खच। व्हायरल व्हिडिओचा पुढारी न्यूजच्या कॅमेऱ्यात पंचनामा। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर पोलीस आयुक्तालयात साफसफाई। पुढारी न्यूजकडे 2 व्हिडिओ आहेत। हा एक व्हायरल व्हिडिओ आणि दुसरा पुढारीचा फॅक्ट चेक। पुणे आयुक्तालयात बाटल्यांचा खच पडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, पण अशा व्हिडिओंवरून पोलिसांची कोणी नाहक बदनामी करण्याची शक्यताही नाकारता येत नाही। म्हणून पुढारी न्यूज या सगळ्या प्रकाराची पडताळणी करण्यासाठी थेट पोलीस आयुक्त कार्यालयाच्या परिसरात पोहोचलं। पुणे पोलीस आयुक्तालयातला एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्याच व्हिडिओची तपासणी करण्यासाठी आम्ही पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात आलेलो आहोत। या व्हिडिओची आपण पुष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि हा व्हिडिओ जो सोशल मीडियावर फिरत होता तो सत्य असल्याचं पाहायला मिळालं, ज्यामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाच्या आवारातच या दारूच्या बाटल्या कशा आल्या अशा पद्धतीचा सवाल उपस्थित होतो आहे। आपण बघतोय दृश्यांमध्ये की या दारूच्या बॉटल्स 1-2 नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं दारूच्या बॉटल्स पाहायला मिळत आहेत। इथे पोहोचायचं असेल तर तुम्हाला बॅरिकेटिंग करून क्रॉस करून आत यावं लागतं, तुमची तपासणी केली जाते, तुमचं नाव लिहून घेतलं जातं आणि मग तुम्हाला आत सोडलं जातं। अशा परिस्थितीत इथे ह्या दारूच्या बॉटल सामान्य माणूस घेऊन येणं तसं अशक्य आहे। मग असं असताना या पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत या अशा पद्धतीनं ह्या दारूंच्या बाटल्या आपल्याला पाहायला मिळतात। पुढारीने हा गंभीर आणि व्यवस्थेला हादरवणारा प्रश्न विचारला आणि विरोधकांनी सुद्धा या प्रकारावरून सरकारला जाब विचारला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे। पुणे पोलीस आयुक्तालय आवारामध्ये दारूच्या बाटल्या कशा? पुणे पोलीस आयुक्तालय आवारात दारूच्या बाटल्यांचा खच असलेला व्हिडिओ समोर आलाय। पुणे पोलीस आयुक्तालय आवारातच या दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। तर या सगळ्या प्रकारात पुण्याची बदनामी होत असल्याची टीका महाविकास आघाडीचे नेते करतायत। महाराष्ट्रामध्ये सत्तेचा दुरुपयोग भाजपने सरकार कशी करते आहे, काय चाललेलं या महाराष्ट्राला, कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र, अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून सर्रास प्रशासनालाही वाटतं की आमचं कोण बिघडते, सरकारच आमची आहे, सरकारच आम्ही म्हणू तसं वागतंय। त्यामुळे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयामध्ये दारूच्या बाटल्या आणि उद्या ड्रग मिळाले तर काही नाविन्य राहिलं नाही पाहिजे। सिस्टीम खराब झाली, मी पहिल्या दिवसापासून बोलतोय आणि ही सिस्टीम सुधारायची असेल तर जो पोलीस अधिकारी त्यांनीच ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, कारण अशा प्रकारे बदनामी होणं पोलीस खात्याची योग्य नाही। पोलीस आयुक्तांनी ह्याच्यात लक्ष घालावं आणि ह्याच्यामध्ये ज्या काय त्रुटी असतात, काय हे चाललेलं आहे हे काय पुण्याला भूषण नाही। आणि मग अशा गोष्टीला ग्राउंड लेवलवर जाऊन आयुक्तांनी लक्ष ठेवलं पाहिजे आणि अशा गोष्टी घडता कामा नये ह्याची खबरदारी घेतली पाहिजे। पुणे शहराला कोणी वाली राहिला का नाही हा प्रश्न पडतोय। तुमचा आरोपी ससून मधून पळून जातो, पहाटे 5 वाजेपर्यंत कमिशनर ऑफिसच्या खिडकीतून दिसतील असे पब सुद्धा चालू राहतात। पहाटे 5 वाजता 1-2 हत्या केल्यानंतर सुद्धा श्रीमंत मुलगा 4 वाजता घरी जाऊन जेवतो, त्याच्या रक्ताचे नमुने बदलले जातात, 2 पोलिसांना निलंबित केलं जातं, चौकशी समितीला बिर्याणी खायला दिली जाते। हे पुणे नाहीये। पुण्याला ना नेतृत्व राहिलंय ना प्रशासन राहिलेलं आहे। आमचं म्हणणे गरज पडली तर कायद्यात बदल करा, परंतु पुणे शहर हे पूर्णपणे मिलिटरीच्या सैन्याच्या ताब्यात द्या। प्रत्येक संस्थेवर सरकारी प्रशासक नेमा। पुढारी न्यूजनं केलेल्या पंचनाम्यानंतर आणि त्याचे राजकीय पडसाद उमटल्यानंतर तातडीनं पोलीस आयुक्तालयात त्याचा इम्पॅक्ट सुद्धा पाहायला मिळाला। पोलीस आयुक्तालयाच्या आवारात तातडीनं साफसफाई सुद्धा करण्यात आली। पुण्यातल्या बड्या बापाच्या पोरानं रस्ते अपघातात दोघांचा बळी घेतल्यानं पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या प्रकरणात दररोज जे नवनवे भ्रष्टाचाराचे आरोप आणि कारवाया होत आहेत, त्यामुळे पोलीस यंत्रणेबाबत सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत।
या घटनांमुळेच पोलीस आयुक्तालय परिसरात सापडलेल्या दारूच्या बाटल्यांचीही चर्चा होतीये. पोलीस आयुक्तालय परिसरातील स्वच्छतेचा मुद्दाही यामुळे ऐरणीवर आलाय. पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.